इयत्ता 12वीचा निकाल लागल्यानंतर अनेक पालकांचे फोन, अनेक विद्यार्थ्यांचे मॅसेज, फोन की सर नापास झालो, काय करू? कमी मार्क पडले, काय करू? आता मी पुढं काय करू शकतो? मी खूप निराश झालो, उदास झालो, असे फोन येत आहेत. तसेच काही जणांना, काही पास झालेल्यांनी ही फोन केलेले आहेत, पुढे मी काय करू वगैरे. मी आजच्या भागामध्ये बोलणार आहे ते नापास झालेल्या, कमी मार्क पडलेल्या आणि तणावात असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्र, विचार माणसाला कोसळून टाकतो आणि विचारच माणसाला जीवनात उभं करतो. म्हणून एक सकारात्मक विचार देणं, माणसांना उभं करणं असते, ते काम मी आयुष्यभर करण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणून विचार तुम्हाला आयुष्यात उभं करतात. ते विचार आहेत सकारात्मक विचार. पण जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही आडवं पडाल. तुम्ही एक उपाय बनणार नाही, तर तुम्ही एक संकट बनून राहाल, एक प्रश्न बनून राहाल. म्हणून सकारात्मक विचार करणारी माणसं उपाय बनतात, एक उत्तर बनतात. म्हणून उत्तर बनणारे तुम्ही बनणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. यश म्हणजे केवळ एका मुक्कामापर्यंत पोहोचणं असं नाही आहे, तर यश हे अनेक मुक्कामापर्यंत जाणं असते. आणि त्या मुक्काम म्हटल्यानंतर थोडासा कधी आपल्याला विश्रांतीचा थाबा ही आवश्यक असतो. आणि नापास होणं म्हणजे थोडा वेळ थांबणं आहे, कायम थांबणं नाही. म्हणून यशासाठी पुन्हा सिद्ध होता येत नाही का? होता येते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अपयशी झालेल्या माणसाने थांबण्याचा निर्णय घेतला असता आणि तिथंच थांबले असते तर त्यांनी नवा इतिहास निर्माण केला असता का? हाही स्वतःला प्रश्न विचारा. म्हणून यशासाठी पुन्हा सिद्ध होता येते आणि स्वतःची पात्रता, स्वतःची योग्यता पुन्हा सिद्ध करता येते. आणि ती अनेकाने करून दाखवलेली आहे. आणि यशाचा एकच मार्ग असत नाही, यशाचं एकच क्षेत्र असत नाही. यशाचे अनेक क्षेत्र असतात, अनेक मार्ग असतात. एक मार्ग बंद झाला म्हणजे त्या गावाला जाताच येत नाही असं काही नाही. एका शहराला अनेक मार्ग असतात, त्या मार्गाने जाता येते. एखादा मार्ग एखाद्या वेळ अडवला जाऊ शकतो. कधी अडवले जाते तर उडवून जाण्याची तयारी पुन्हा तुम्हाला करता येते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. थोडा वेळ थांबावं लागलं म्हणजे जसा प्रवास थांबला असं नसतो, तसं आयुष्यामध्ये थोडा वेळ थांबणं इतकाच भाग आहे. हा पूर्णविराम नाहीये मित्रांनो तुमचा. म्हणून एवढं उदास, एवढं निराश, एवढं दुःखी होण्याचं कारण नाहीये. आणि आता काही जणांना असं वाटत आहे की माझ्या सोबतचे पुढे गेले आणि मी मागे पडलो. अरे बाबा, एकाच गाडीत सगळे जातात का? कधी आपण सहलीला जाताना एका गाडीमध्ये पुढच्यांना पाठवून देतो, त्यांना बाय करतो आणि आपण मागच्या गाडीत जातोच की, आणि ते पुढे भेटतातच की. त्यामुळं आयुष्यामध्ये एवढं याकडे गंभीर नका पाहू. आता पुढं गेले त्यांना शुभेच्छा द्या, त्यांचं अभिनंदन करा आणि मी येतोयच, तयारी चालूच आहे असं सांगा त्यांना. म्हणजे धीर खचू देऊ नका, आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, तुमचा उत्साह कमी होऊ देऊ नका आणि यशाची जिद्द मात्र कायम ठेवा. कारण तुम्ही जर मनानं खचलात ना तर तुम्ही पुन्हा यश खेचून आणू शकणार नाही आहात. म्हणून तुम्हाला मी सांगतो, खचू नका. अपयशाच्या माथ्यावर पाय देऊन यशस्वी होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते करण्यासाठी मी सिद्ध आहे असं सांगा. तुमच्या क्षमता,
तुमच्या कौशल्याचा, तुमच्या शहाणपणाचा तुम्हाला आता उपयोग करायचा आहे. म्हणून तुम्ही स्वतःला म्हणा, माझ्यात प्रचंड क्षमता आहे, प्रचंड कौशल्य आहे, प्रचंड शहाणपण आहे, त्या सगळ्यांचा उपयोग मी करणार आहे आणि पुन्हा यश संपादन करणारच आहे, असं स्वतःला सांगा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, प्रॅक्टिकली बघा, तुम्ही अभ्यासामध्ये कमी का पडलात याची कारणं लिहून काढा, पण त्यात जास्त वेळ गुंतू नका आणि त्यावर फोकस करा आता त्या उपायावर. कारण अंधार आहे म्हणून किती वेळ रडत बसलं ना, अंधार संपत नाही. अंधार दूर करायचा असेल तर उजेडची सोय करावी लागते, उजेड लावावा लागतो. ज्याच्याकडे उजेड आहे मग तो त्याच्याजवळ अंधार येणार नाही. म्हणून थोडंसं आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे आणि आत्मपरीक्षणातून स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, माझं हे चुकले, आता ही चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मला या मार्गाने मी जाणार आहे. झालं गेलं गंगेत मिळालं. कारण काय माहिती आहे मित्रांनो, का असं का झालं, असं व्हायला नको होतं, आत्ता कसं होईल, या विचारातून बाहेर पडा आणि आता असं असं करणार आहे आणि असं असं होणार आहे, त्या दिशेने माझा प्रवास सुरू केलेला आहे, असं पद्धतीनं वाटचाल सुरू करा अभ्यासाला. आता पुन्हा नव्याने सिद्ध व्हा, रात गई बात गई हा विचार मनाला सांगा आणि अभ्यासात मग्न व्हा. एकदम रूम फ्रेश करून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि नव्याने पुन्हा एकदा वाटल्यास नव्या वह्या आणून घ्या आणि पहिल्या प्रकरणापासून पुन्हा एकदा अभ्यास करायला सुरू करा. अभ्यासाची पद्धत मात्र बदला. कदाचित तुम्ही पाठांतरावर भर दिला असाल, पण आता समजून घेण्यावर भर द्या. समजून घ्या. समजून उमजून केलेला अभ्यास हा निरंतर कायम स्मरणात राहायला मदत होत असतो. म्हणून समजून घ्यायला, लिहून काढा मुद्दे अभ्यासाचे. मी अभ्यासाच्या मेथडवर तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल. तर सुधारणा आणि प्रगती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. तर तुम्हाला हे सुधारणा कुठे कमी पडलो हे शोधा आणि त्यातून नव्या मार्गाने जायचे. तर आता नव्या पद्धती काही अवलंबा. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही तुमच्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग करून यशस्वी होणार आहात हे एकदा शोधून काढा. तुमचा कुठल्या क्षेत्रामध्ये रस आहे, कुठल्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या क्षमता, तुमचं कौशल्य आणि शहाणपण 100% देऊ शकता. बघा, जी माणसं ज्या क्षेत्रामध्ये आपलं स्किल, आपलं विजडम, आपला पॉवर पूर्ण वापरले, त्या क्षेत्रात त्यांनी इतिहास निर्माण केला. म्हणून कुठल्या क्षेत्रात तुम्हाला 100% द्यायचं आहे हे आत्ताच वाटल्यास ठरवा आणि पालकांनी पण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्रात निवडून जाता येते. असं एक क्षेत्र मार्क, पदवी आणि नोकरी म्हणजे जीवन, असं एक सूत्र झालेलं आहे. गुणवत्ता, व्यवसाय, उद्योग, गुंतवणूक या क्षेत्रातही खूप मोठ्या संधी आहेत. म्हणून व्यवसाय, व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक, संगीत, क्रीडा, मीडिया, तुमचा जर यातही एखादी गोष्ट नवनिर्माण करण्याची काही जणांकडे स्किल असते, विद्यार्थ्यांकडे काही गोष्टी ते छोट्या वस्तू तयार करतात, त्यातून त्याला जर आपण फोकस केलं तर नवे शोध ते लावू शकतील. म्हणून आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपलं शहाणपण काय आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, काही जणाला एका मुलाचा रडून फोन होता की तो म्हणत होता की सर बिनकामाचा आहेस तू, आता काहीच उपयोगाचा नाहीस वगैरे असं म्हणायला लागलेले आहेत. हो ठीक आहे, राग येतो, आईवडिलांना म्हणतात, ठीक आहे, त्यांना राग आलेला आहे, ते काही राग कायम राहत नसतो.
आईवडिलांचा राग हा क्षणभंगूर असतो मित्रांनो, आणि प्रेम हे शाश्वत असते. म्हणून तुम्ही त्यांच्या रागाकडे, त्यांच्या टीकेकडे प्रेम म्हणून बघा, द्वेष म्हणून नाही. त्यांचं प्रेम, त्याचं काळीज तळतळते, तळमळते म्हणून ते तसं बोलत असतात. म्हणून ठीक आहे, सांगा तुम्ही बाबांना, तुमच्या आईंना की चूक झाली, खरंच मी या गोष्टीत कमी पडलो, तुमचं ऐकलं नाही, क्षमा करा. मी पुन्हा एकदा नव्याने मार्गक्रमण करणार आहे. मी प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून आयुष्याचं सोनंच करणार आहे. यासाठी मी तुमचे आशीर्वाद, तुमचे सहकार्य, तुमची प्रेरणा असू द्या. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता नव्यानं मी सुरू करतोय. तुम्ही नव्या आयुष्यासाठी, नव्या प्रयत्नासाठी मला शुभेच्छा द्या, एवढंच सांगा. त्यांना विनंती करा आणि पुढे चला. मित्र, थोडा वेळ कोणालाही थांबावं लागतं. हे पण उदाहरणं लक्षात ठेवा. माझाही पण D.Edला नंबर लागला नाही. 10वीवर D.Edला नंबर लागला नाही, 1% गेला. 12वीवर D.Ed झालं पुन्हा, त्यातही 1% गेला. म्हणून मी एक शिक्षक झालो असतो, प्राथमिक शिक्षक झालो असतो. मला कदाचित, मी तेव्हा, माझी माय मला नेहमी सांगायची, तुला अधिक काहीतरी चांगलं बनायचं असेल, मोठं बनायचं असेल, म्हणून परमेश्वरानं तुला थांबवलेलं आहे. तिचीच परमेश्वरावर श्रद्धा होती म्हणून ती तिच्या भाषेत बोलायची. त्यामुळं त्या भाषेचा मला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी कदाचित त्याच्यामध्ये काही उणेपणा असेलच, परंतु भावनिक सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सच्चेपणा आणि ओरिजिनॅलिटी आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. मग मी विचार करायचो, खरंच काही चांगलं होणार आहे का? हो, नक्की चांगलं होणार आहे. म्हणजे नक्की चांगलं होणार आहे, तू कुठेच कमी पडणार नाहीस, तू मोठा होणार आहेस, अशी सातत्यानं प्रेरणा देऊन मला ती मोटिवेट करायची. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की मी कधी नापास झालो नाही, परंतु D.Edला नंबर लागला नव्हता, हे थोडीशी वेदनेचा विषय माझ्यासाठी मी समजून घेतलेला होता. पण पुढं मी नेट झालो, नेट एक्झाम पास झालो, PhD झालो, प्रोफेसर झालो. म्हणजे मला यातून एकच उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की आज मी चांगल्या पगाराची नोकरी आहे मला. म्हणजे त्यावेळेस नापास झालो म्हणजे थांबलो, आणि थांबावं असाच विचार करून थांबलो असतो तर तुमच्यासमोर मी कदाचित नसतो. म्हणून मित्र, या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकलो नसतो. मी कुठेतरी एखाद्या वेळेस निराश, उदास राहून थांबलेलो असतो कुठेतरी. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बॅकफूटवर जाण्याचे काही प्रसंग घडतात. म्हणून तो काही आपल्या आयुष्याचा कायम विचार करून तिथं थांबणारा विषय नाही. आज मी 16-17 ग्रंथ लिहिलेले आहेत. पुढं मी कधीच पुढं विद्यापीठामध्ये मेरिट आलो, नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालो, जी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असते ते. MA मराठीमध्ये मेरिट आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये. त्या काळामध्ये एखाद्या वेळेस लिखाण, वाचन, साहित्य लिखाण याकडे मी वळलो होतो. मग माझ्या लक्षात आलं की हे आपण पुन्हा करूया, मग अवांतर वाचन आणि साहित्य लिखाणावर. मग मी परत पुन्हा एकदा याच्यासाठी सिद्ध झालो. मला या निमित्तानं आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत. स्वतःला वापरणारे शब्द किंवा तुम्ही तुमच्या मुलाला वापरणारे शब्द मित्रांनो खूप जबाबदारीने वापरणं गरजेचं असतात, कारण मनाला झालेल्या जखमा ही भयंकर असतात. मी ही वस्तुस्थिती सांगतो आहे. शब्दाला दात नसतात, शब्दाला दात नसतात, पण दातापेक्षाही भयानक जखमा ते करत असतात आणि या जखमा वारंवार वेदना देत असतात. म्हणून शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. कारण जे नकारात्मक शब्द तुम्ही वापरत राहाल ते शब्द तुम्हाला गर्भगडीत करतील, उदास करतील, निराश करतील. त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की अनेक जण जीवनामध्ये वेगवेगळ्या कारणानं नाकारले गेली होती. अमिताभ बच्चनचा आवाज योग्य नाही म्हणून
त्यांना नाकारलं रेडिओने, तेव्हा रेडिओने याचा शब्दशः अर्थ नका घेऊ, आकाशवाणी केंद्राने, तर ते आवाजाचा बादशाह म्हणून समोर आले. सचिन तेंडुलकर 10वीला नापास झाले, पण क्रिकेट क्षेत्राचा बादशाह देव झाले ते. म्हणजे न्यूटन, अनेक लोक असे आहेत की त्यांना महात्मा गांधी सुद्धा वकिली त्यांची चालली नाही. अशा अनेक माणसांची उदाहरण देता येते की काही जण राजकारणामध्ये फेल ठरले तरी परत ते यशस्वी झाले. अजून मग काही गोष्टी मी तुम्हाला सांगायला, नापास झालो म्हणजे अभ्यास केला नाही एवढंच विद्यार्थ्यांना तुम्ही बोलू नका. नापास होण्याचे अनेक कारणं असतात, कमी मार्क पडण्याचे अनेक कारणं असतात. त्या कारणात आता फार गुंतू नका, उपाय शोधा. कारण आपण एखाद्याला मानसिक बिमार, शारीरिक बिमार होता म्हणून माफ करून टाकतो, पण त्या परीक्षेच्या काळात मग किंवा त्या वर्षभरात तो कुठल्या ना कुठल्या मानसिक कारणाने बिमार होता किंवा त्याला काहीतरी नकारात्मक त्रास गोष्टी देत होत्या, त्यामुळं तो अभ्यास नीट करू शकला नाही. म्हणूनही त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. आणि आता काय करायचं, आधी स्वतःला सावरा. स्वतः पालक म्हणून स्वतःला सावरा आणि मुलांनी सुद्धा स्वतःला सावरलं पाहिजे. स्वतःला सावरल्याशिवाय, स्वतःला आवरल्याशिवाय नवा आविष्कार करता येत नाही आयुष्यामध्ये. अनेक पर्यायाचा विचार करा. अनेक पद्धतीने अभ्यास करता येतो ते विचार करा. अनेक पर्याय आणि एक चांगला पर्याय निवडून त्यावर फोकस करायला स्वीकारा. आणि आता त्यात भूतकाळात गुंतून बसू नका की असं केलं नसतं तर असं झालं नसतं, असं केलास म्हणून असं झालं आहे. असा सगळा चोथा लाल रंगाचीच दोरी लावत बसला तर लाल रंगाचेच पट्टे लावत बसला तर लाल रंगाचीच दोरी तयार होत राहील. मित्रांनो, आता ते संपलंय. आता फक्त जे झालं त्याच्यातून बोध घ्या, त्याच्यातून प्रेरणा घ्या. की आता प्रेरणा घ्या की असं नाही करायचं आणि जे योग्य होतं ते तसंच करायचं, फक्त जे तुम्हाला चांगली मेथड होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सकारात्मक विचार करा की जिथं प्रश्न निर्माण झाला आहे तिथं उत्तर असतात, जिथं समस्या निर्माण झाली तिथं समाधान असते आणि अडचणीवर मात करून यश संपादन करता येते. असा विचार तुम्हाला करायला पाहिजे. आणि मित्रांनो, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यासाच्या विविध स्मार्ट पद्धती सांगणार आहे. त्यात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आता पुन्हा यशासाठी काय करणं गरजेचं आहे, मानसिकता कसं ठेवणं गरजेचं आहे याबद्दल सांगणार आहे. कारण डोळ्यात कचरा गेल्यानं डोळ्याची क्षमता तीच असून देखील डोळ्याला नीट दिसत नाही. तसं तुमच्या मनात नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना ठेवून तुम्ही नीट अभ्यास करू शकणार नाही. मग ते कशा त्यापासून दूर राहायचं, गेले असतील ते कशा काढायच्या, हे आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये. तर एकच सांगतो आता, उठा, जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. असा स्वामी विवेकानंदांनी विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि माझ्या शुभेच्छा आहेत, माझं मार्गदर्शन आहे. तुम्हाला काही गरज पडली तर माझा वेळ घ्या. मी तुम्हाला नंबर देऊन ठेवतो, 9767704604. आता म्हणा, मी आता यशासाठी सिद्ध झालेलो आहे. माझं प्रत्येक पाऊल आता यशाच्या दिशेनेच जाणार आहे. माझ्या क्षमता, माझं कौशल्य, माझं शहाणपण आता यशासाठीच समर्पित करणार आहे. मी यशस्वी होणारच. जगातली कुठली शक्ती आता मला यशापासून रोखू शकणार नाही. माझा क्षण न क्षण माझ्या अभ्यासासाठी वापरेन आणि माझ्या आयुष्याचं सोनं करेल. याच मानसिकतेत, याच विचारामध्ये वाटचाल करा. माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.